आजच्या घडीला पाकिस्तानकडे जर आपण बघितलं, त्यांचे खायचे वांदे त्यांचे खायचे वांदे, त्यांच्याकडं शास्त्रज्ञांना पैसे नाहीत, एजन्सीजकडनं काम करून घेणं खूप मोठं आर्थिक काम असतं, तर त्याच्यासाठी पैसे नाहीत, त्यांचे सगळे रोजचा दिवस जगायची कशी याची मरमर आहे. पण तरी भारताबरोबरचं जे शत्रुत्व आहे ते कायम आहे. मग त्यावेळेला भारताला डॅमेज कसं करता येऊ शकेल, तर त्याच्यासाठी हे स्क्रिप्ट तयार करण्यात आलं, हे आमचं ठाम मत आहे. काश्मीरच्या संदर्भात काम करणाऱ्या, काश्मीरला थोडंफार ओळखणाऱ्या लोकांचं हे ठाम मत आहे की हे ठरवून स्क्रिप्ट असं आहे की धर्म पुढं आणायचा, की जेणेकरून तिथं जर 26 जण मारले गेले असतील, हे 26 जणांना मारले गेले, माझं म्हणणं आहे की हे ज्यांनी केलं, या दहशतवाद्यांनी तिथल्या 26 जणांना निर्घुणपणे मारलंच, पण याच्या मागचे जे लोक आहेत ना, यांना त्या 26 पेक्षा इथले जे 26 कोटी मुस्लिम आहेत ना आपल्या देशातले, त्यांचं खरं टार्गेट ते की जेणेकरून इथं भारतामध्ये या नॅरेटिव्हने, या स्क्रिप्टने हिंदू आणि मुस्लिम हे डिवाइड करायचा प्रयत्न करायचं, दोघांना एकमेकांकडे शंकेने बघायला सुरुवात करायची, दोघांकडे उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणार आहेत, हिंदूंकडच्या पण आणि मुस्लिमांकडच्या पण. आणि हे जे 30-35 कोटी मुस्लिम इथं राहतात त्यांच्यात आणि या हिंदूंमध्ये गॅप पडून आपलं फुकटचं आपल्यासाठी काम करणारं सैन्य तयार करायचं, हा पाकिस्तानचा याच्या मागचा मूळ डाव आहे. हे लक्षात आलं